विद्यार्थी मित्रो, मी प्राध्यापक गणेश कोळकर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपले स्वागत करत आहे। आज आपण या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा घटक की कॅल्क्युलेशन ऑफ मीडियन इन कंटिन्यूअस सिरीज है ना, कंटिन्यूअस सिरीज मध्ये मीडियन कसं काढले जाते, त्याला मराठीत सतत पदमालामध्ये मध्यका काढणे, तर हे परीक्षा दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा घटक आहे। कारण की ह्या सिरीज वरतीच परीक्षेमध्ये प्रॉब्लेम विचारले जात असतात। कारण ही सिरीज आपली 3 नंबरची आहे, याच्यामध्ये निश्चित काठिण्य पातळी म्हणजे थोडासा जास्त असते। तर लक्ष द्या, हा तुमचा प्रॉब्लेम आहे, ही कंटिन्यूअस सिरीज आहे, ही फ्रिक्वेन्सी आहे। यानंतर आता उत्तराला सुरुवात करण्याच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढणार आहोत। तर ती जसं आपण डिस्क्रीट सिरीजमध्ये पाहिलं की तसंच या ठिकाणी आपण काढून घेणार आहोत। तर ह्या पहिली जी फ्रिक्वेन्सी आपणास दिलेली असते है ना प्रॉब्लेममध्ये, ती पहिली तसंच ठेवायची, नंतर ह्या एक एक ॲड करत जायचं। तर बघा 7 आणि 8 15, 15 आणि 6 21, 21 आणि 12 हे 2 आणि 1 3 आणि हे 3 ओके 33, 33 आणि 13 3 आणि 3 6 आणि हे 3 आणि 1 4 46, 46 आणि 12 हे 4 आणि 6 10 0 चला 1 5 आणि 1 6 60, 60 आणि 20 80, 80 आणि हे 2 82, 82 आणि 8 90 ओके। ही झाली क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी। त्याच्यानंतर याची n बरोबर 90, तर ह्याची टोटल 90 आणि हे 90 हे टॅली करून घ्यायचं। कुठंही एखादं व्हॅल्यू चुकतं कामा नये, नसतं हे आपलं बाकीचं जे आन्सर आहे ते चुकू शकते। त्याच्यानंतर आता आपण फॉर्म्युलेचा वापर करून मीडियन काढणार आहोत। तर पहा m इज इक्वल टू आपला फॉर्म्युला द साइज ऑफ n प्लस 1 अपॉन सेकंड आयटम, राईट, 1 प्लस 1 अपॉन सेकंड आयटम। तर पहा या ठिकाणी n 90 आहेत, 90 प्लस 1 अपॉन 2। तर बघा 91 भागिले 2 त्याचा जर भागाकार केला आपण तर 45.5, राईट। तर पहा मग 45.5 आयटम लाईज इन द CF, म्हणजे आपल्याला म्हणायचं की 45.5 हा आयटम समाविष्ट आहे कोणत्या CF मध्ये, तर ही आपली CF आपण काढलेली। तर याच्यात नाही, हे लहान आहे, हे पण राईट, ह्याच्यात पण नाही, म्हणजे हे याच्यामध्ये आहे 46 मध्ये। मग इथे लिहायचं 46 लाईज इन द CF ऑफ 46, राईट। म्हणून हेन्स आपला M ग्रुप मीडियन ग्रुप कोणता आहे हे पहा, याच्या सरळ 50 to 60 असं लिहून घ्यायचं, 50 to 60 अँड फ्रिक्वेन्सी म्हणजे ही फ्रिक्वेन्सी आपली 13। इथपर्यंत हे झाल्यानंतर आता ही सिरीज आपली कंटिन्यूअस सिरीज आहे, म्हणून याच्यामध्ये एक आणखीन फॉर्म्युला आपल्याला वापरावं लागतं आणि ते वापरल्यानंतर आपल्याला मीडियन कंटिन्यूअस सिरीजमध्ये काढता येऊ शकते। तर तो फॉर्म्युला आहे m इज इक्वल टू L1 प्लस L2 मायनस L1 अपॉन F इंटू M मायनस C। तर पहा, तर L1 म्हणजे काय आहे, तर हे जे आपला मीडियन ग्रुप आहे तर खूप सोपं आहे। हे 50 म्हणजे L1 आहे, 60 म्हणजे L2 आहे, राईट। फ्रिक्वेन्सीचं हे 13 आहे आणि M म्हणजे हे जे 45.5 हे आहे आणि C म्हणजे याच्या वरची जी व्हॅल्यूज असते ही 33, राईट, याला C म्हणायचं। तर ह्या व्हॅल्यूज आपण या फॉर्म्युल्यात मांडू। हे पहा L1 म्हणजे 50 प्लस या ठिकाणी 60 वजा 50, फ्रिक्वेन्सी म्हणजे ही 13, त्याच्यानंतर हे M म्हणजे ही इथं काढूत आपण, हे 45.5 मायनस C। आता याच्या शोधलो तर आपण, म्हणजे याच्यावरचं जे व्हॅल्यू 30 तर हे C, राईट। हे व्हॅल्यूज मांडल्या। आता याला सोडवायचं, हे बघा 50 जशाल तसे प्लस 60 मधून 10 सॉरी 50 गेले 10 राहिले, खाली 13। आता याची वजाबाकी करायची, 45.5 वजा 33, तर ही जर वजाबाकी केली तर आपल्याला 12.5 हे उत्तर येणार।
नेक्स्ट जसे 50 प्लस, आता याचा आपण गुणाकार करणार 10 गुणिले 12.5, याचं उत्तर आलं 125, राईट. 125 भागिले 13 याचा भागाकार करून घ्यायचा. हे 50 जशाच तसे. नेक्स्ट हे 125 भागिले जर 13 आपण केले तर 13 1 13 13 13 मग 17 म्हणजे हे 9 पॉईंट असं काहीतरी समथिंग जे येईल पुढील संख्या. ओके, तर आपलं मग उत्तर येणार हे 50 प्लस 9 या ठिकाणी 59 पॉईंट जे काही असेल ते पुढे. हे आपलं झालं आन्सर, हे मीडियन. फार महत्त्वाचा घटक कंटिन्यू सिरीजमध्ये मीडियन काढणे हा आपला आजचा प्रॉब्लेम होता. तर हा इथं तुमचा एवढा प्रॉब्लेम आहे, याचा आपण कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढली. त्याच्यानंतर ह्या जो फॉर्म्युलाचा वापर करून आपण ग्रुप शोधला, फ्रिक्वेन्सी शोधली आणि त्याच्या ह्या व्हॅल्यूज ह्या फॉर्म्युल्यामध्ये मांडल्या. तर फार महत्त्वाचा की हा फॉर्म्युला लक्षात घेणे. तर L1 म्हणजे हे 50, L2 म्हणजे हे 60 आहेत, हे फ्रिक्वेन्सी याच्या ही 13 आहे, M म्हणजे हे 45 पॉईंट आहे आणि C म्हणजे याच्यात शोधली आपण त्याच्यावरचं म्हणजे हे 33 ह्या C आहे. ह्या व्हॅल्यूज याच्यामध्ये सगळ्यात टाकल्यानंतर एकमेकाचं असं व्यवस्थित आपण स्टेप बाय स्टेप कॅल्क्युलेशन केलेलं आहे आणि मग शेवटी आपल्याला हे M = 59 पॉईंट जे काही समथिंग कॅल्क्युलेटरमध्ये, ते हे आपलं उत्तर आहे. हे परत तुम्ही करून पाहायचं आहे. परीक्षे दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा आहे. याच्यावरतीच प्रॉब्लेम म्हणजे वारंवार विचारले जात आहेत आणि विचारले जाऊ शकतात. मीन असेल, मेडियन असेल आणि मोड असेल कंटिन्यू सिरीजमध्ये काढणे. ओके.